हॅलो. सामना सुरू आहे ते आंबिवली वर्सेस विंचूपाडा दरम्यान. ते इथे टॉस विन आंबिवली संघ झाला आणि प्रथम त्यांनी ते फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. काउंटमध्ये ओपन होते इथे आंबिवली संघाच्या दरम्यान. षटकातला पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र कव्हरच्या रिजनमध्ये खेळताना ते एक रिस्की धाव, परंतु ॲट द एंड फलंदाज सेफ. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होते ती 2 धावा. पण एन्जॉय करत आहेत डोंगरीपाडा प्रीमियर लीग 2022. षटकातला पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र खेळून काढतायत फलंदाज. दरम्यान त्या फलंदाज एक धाव कंप्लीट सुद्धा करतायत. धावसंख्या होती ती 3. गोलंदाजासाठी ते नामी संधी आलेले शाहबाज करणं. जर हॅट्रिक घेतली तर त्यांना 200 रुपयाचं रोख पारितोषिक शाहबाज यांच्याकडनं. दरम्यान तर इथे राऊंड द विकेट अटॅक करताना गोलंदाज हेमंत विंचूपाडा संघाकडनं. दरम्यान फलंदाजी मार्कवर सज्ज होताना चे सहकारी नितेश. यावेळेस प्रहार चांगला आहे. काहीच इथे सुमारचं क्षेत्रक्षम पाहायला भेटते. दरम्यानचं चांगला असं फिडिंग बॅकअप पाहायला भेटतो इथे जवळजवळ मिड विकेटच्या रिजनमध्ये येऊन क्षेत्ररक्षक मनीष यांच्याकडनं. परंतु 2 धाव काय ते रोखू शकत नाहीत. सॉरी, एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने भर होईल. धावसंख्या होते ती 4 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड येतोय 6 धावेसाठी. दर्जेदार फटका पाहायला भेटतोय तो रुपेशच्या माध्यमातून. धावसंख्या 6 ने भर होते. धावसंख्या होते ती 10 धावा. स्लॉगवरचं षटक हातातनं गोलंदाज हेमंत. यावेळेस मात्र काहीशी ओव्हरपिच चेंडू होता आणि त्या चेंडूचा पुरेपूर फायदा फलंदाज रुपेशने मात्र घेतला. भिरकावून दिला चेंडू 6 धावेसाठी. षटकातला पुढील चेंडू असेल. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर सज्ज होताना फलंदाज रुपेश आंबिवली संघासाठी. षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. यावेळेस मात्र एज चेंडू जातो डिक्लेअर झोनकडे. धावसंख्येत 1 ने भर होईल. धावसंख्या होते ते 11 धावा. सर्कल ओव्हरचं इथे षटक हाताताना हेमंत मात्र इथे 11 धावा खर्च करतायत आणि चांगलीशी सुरुवात पाहायला भेटते आंबिवली संघाकडनं. हेमंत तसेच रुपेश तसेच नितेशच्या माध्यमातून. यावेळेस मात्र विंचूपाडा संघाकडनं गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना गोलंदाज अमर. या क्रीजचा ताणका असा अनुभव. आणि एक महत्वाचे असे गोलंदाज विंचूपाडा संघासाठी अमरचा सामना करते ते फलंदाज रुपेश. धावसंख्या होते ती 11 धावा. षटकातला पहिला चेंडू ओव्हर द विकेट अटॅक करतात अमर रुपेशसाठी. यावेळेस मात्र चेंडू मात्र ते दिशा घोषित करतात. वाईड +1 अशा प्रकारे 2 धावे ते मिळत आहेत. काहीशी ते एक सुमारशी सुरुवात पाहायला भेटते अमरच्या माध्यमातून. धावसंख्येत मात्र भर होते. धावसंख्या होते ती 13 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल अमरचा. यावेळेस जवळजवळ वाईड यॉर्कर पाहायला भेटलाय. फलंदाज बीट. कोणतं इथे प्रत्युत्तर पाहायला भेटलं नाही फलंदाज रुपेश कडनं. दरम्यान निर्धावसा चेंडू पाहायला भेटलाय अमरच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर 13 धावा. पुन्हा एकदा पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र लॉफ्टेड शॉट केलेला आहे फलंदाज रुपेशने. झेल घेण्याचा प्रयत्न आहात परंतु झेल काही ते टिपता आली नाहीये.
दरम्यान त्यात चांगलंसं फिल्डिंग बॅकअप पाहायला भेटतंय मनीषच्या माध्यमातून. निश्चितच जवळजवळ 2 धाव ते रोखल्यात. फलंदाज मात्र 2 धाव कंप्लीट करतायत. या 2 धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होते ती 15. षटकातला पुढील चेंडू असेल अमरचा पुन्हा एकदा रुपेशसाठी. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट झेल होता परंतु झेल काय ते टिपता आला नाहीये. एक चांगलीशी संधी गमावलेले ते. क्रिकेटमध्ये झेल हे घ्यावेच लागत आहेत अन्यथा त्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे. या झेलचं किती महत्त्व असेल येणारे पुढील चेंडू सांगून जातील. षटकातला पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र अटेम्प्ट होता फाईन लेगच्या क्षेत्रात खेळण्याचा परंतु निर्धावचा चेंडू पाहायला भेटतोय. धावसंख्या स्थिर 15 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल अमरचा. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस. नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. काय लेंथ पाहायला भेटल्या अमरच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर 15 धावा. 16 धावा. एक्स्ट्रीमली सॉरी अबाउट दॅट. यावेळेस मात्र लॉफ्टेड शॉट मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. धन्यवाद डीजे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ते 20 धावा. जवळजवळ 10.00च्या स्ट्राईक रेटने इथे धावा जमवताना फलंदाज आंबिवली संघाकडनं रुपेश तसेच हेमंत. चांगलीशी सुरुवात पाहायला भेटते आंबिवली संघाकडनं. नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्णय ते सार्थ ठरवताना ते फलंदाज रुपेश तसेच नितेश. चांगली अशी सुरुवात पाहायला भेटते आंबिवली संघाकडनं. 10.00च्या स्ट्राईक रेटने ते धावा जमावताना. यावेळेस मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हातातील गोलंदाज विंचूपाडा संघाकडनं योगेशचा सामना करतील फलंदाज रुपेश. दरम्यान ओव्हर द विकेट षटकातला पहिला चेंडू असेल. पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट. चेंडू हवेत आहे. खेळ त्याच्या खाली आहे आणि कोणतीही ते चुकी पाहायला भेटत नाहीये क्षेत्ररक्षक मनीष कडनं आणि ते पहिला झटका बसतोय आंबिवली संघाला रुपेशच्या स्वरूपात. डीजे. दरम्यान जवळजवळ 20 धावांची पार्टनरशिप पाहायला भेटली ती नितेश आणि रुपेशच्या माध्यमातून परंतु झेलबाज झाले ते फलंदाज रुपेश. पहिला झटका बसतो इथे आंबिवली संघाला. यावेळेस मात्र त्यांची जागा भरून काढतील नवीन फलंदाज मयूर. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना गोलंदाज योगेश आणि फलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत नितेश.
योगेशचा पुढील चेंडू असेल नितेशसाठी. पुन्हा एकदा व्यथा येतोय गोलंदाज योगेश. यावेळेस डाऊन द ग्राउंड शॉट येतोय. चेंडू फील्ड होतोय. चांगलीशी फेक पाहायला भेटते. फलंदाज मात्र 2 धाव ते कंप्लीट करतायत. प्रताप भाई यांचं आगमन झालंय. त्यांचं डोंगरीपडा प्रीमियर लीग यांच्याकडून आयोजकाकडून सहर्ष स्वागत. दरम्यान तर इथे लिडिंग एज डिक्लेअर झोनकडे चेंडू जातो. एका धावेसाठी धावसंख्या होते ती 23 धावा. योगेश खूपच चांगल्याशा षटक हातात नाही ते विंचोपाडा संघासाठी. राऊंड द विकेट अटॅक करतात. यावेळेस मात्र खेळून काढला चेंडू. पाचच्या रिझन मध्ये चेंडू जातोय सीमारेषाकडे. सीमारेषा पार होते की काय? पंच सीमारेषा पार होते. ते 4 धावा ते घोषित करतायत. या 4 धावने धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होते ती 27 धावा. काय क्रिकेट पाहायला भेटतंय. मयूरच्या माध्यमातून पाचच्या रिझन मध्ये ते चौकार वसूल केला. षटकातला पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा योग्यचा मयूरसाठी. यावेळेस जवळजवळ इन स्विंग चेंडू पाहायला भेटलाय. प्रत्याहल्ला करण्याचा कोणताही प्रयत्न पाहायला भेटला नाही मयूरकडनं. त्यांना वाटतंय कदाचित हा वाईट चेंडू असेल, परंतु चेंडू मात्र इन स्विंग झाला. फलंदाज अचंबित होता नाही ते. यावेळेस लॉफ्ट शॉट खेळ त्याच्या खाली मनीष झेल. चेंडू सीमारेषा पार. सुमार असं क्षेत्ररक्षण मनीषकडनं काहीसा अंदाज घेता आला नाहीये. त्याची सुटला. दरम्यान तर 4 धावा गेल्या. खूपच एक नामुष्की पाहायला भेटले गोलंदाजाकडनं इथे. धावसंख्या 4 ने भर होते. धावसंख्या होते ती 31 धावा. विकेट जरी गेले असले तरी मात्र इथे फलंदाज 10च्या सरासरीने ते धावा जमवताना घाई करायची आहे. धावसंख्या होते ती 31 धावा. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो ना गोलंदाज राहुल विंचोपाडा संघाकडनं. फलंदाजी मार्कवर सज्ज होताना फलंदाज नितेश. यावेळेस जोरदार फार पाहायला भेटतोय. कव्हरच्या रिझन मध्ये खेळाडू उपस्थित आहेत तिथे, परंतु एक धाव काय रोखू शकत नाहीयेत. धावसंख्या देखील भरेल. धावसंख्या होती ती 32 धावा. राऊंड द विकेट अटॅक करताना गोलंदाज राहुल. यावेळेस मात्र मयूर सज्ज आहेत. व्हेरिएशन पाहायला भेटत आहे, परंतु व्हेरिएशनचा पुरेपूर फायदा फलंदाजाने घेतला. भिरकावून दिला चेंडू 6 धावेसाठी. अडतीस धावा. यावेळेस मात्र 1 धाव कंप्लीट करतायत फलंदाज
चांगलीशी फटकेबाजी पाहायला भेटते. फलंदाज मयुरीच्या माध्यमातून जवळजवळ इथे आपल्या संघासाठी 15 धावा जमवलेल्या आहेत वैयक्तिक. षटकातला पुढील चेंडू असेल. यावेळेस पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला भेट. जोरदार अपील, लाऊड अपील. पंच इथे झेलबाद घोषित करतायत. लिडिंग एज घेतला होता आणि सुंदरसे क्षेत्ररक्षण मनीषच्या माध्यमातून. धावसंख्या इथे स्थिर आहे ती 38 धावेवरती. एकोणचाळीस धावा आहेत. यावेळेस मात्र नितेशची जागा भरून काढतील नवीन फलंदाज प्रसाद. मोठे फटके मारण्याची क्षमता असलेले फलंदाज प्रसाद. 39 धावा झालेल्या आहेत. प्रताप यांच्याकडनं प्रसादसाठी इथे आम्ही संधी दिली आहे. प्रसादसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. और द विकेट अटॅक करतील राहुल. आणि प्रसादची जर विकेट घेतली तर 100 रुपयाचं पारितोषिक शाबाज यांच्याकडनं. पहिला चेंडू असेल यावेळेस प्रसादसाठी. व्हेरिएशन चेंडू काय सुरुवात पाहायला मिळते. हॅलो, धावसंख्या 6 ने भर झाली. काय सुरुवात पाहायला भेटते प्रसादच्या माध्यमातून. धावसंख्या होती ती 45 धावा. पुन्हा एकदा जोरदार फटका पाहायला भेटतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 200 रुपयांचे इथे पारितोषिक आपल्या खात्यात जमवताना फलंदाज प्रसाद. या आधीच मी ओळख करून दिले होते. मोठे फटक्याची मारण्याची क्षमता असलेले फलंदाज प्रसाद आणि तशीच कायची सुरुवात. चेंडू कलेक्ट करायचा आहे. धाव संख्या होते ती 51 धावा. 2 षटकार पाहायला भेटले. एक डाऊन द ग्राउंड षटकार पाहायला भेटला. तसेच मिड विकेट रिजन मध्ये लेफ्ट हँड साठी. धाव संख्या तिथे भर झाली. धाव संख्या होते ती 51 धावा. शेवटचं षटक असेल पहिल्या पारीमधलं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज होताना गोलंदाज अमर. वैयक्तिक दुसरा षटक हाताळताना विंचूपळा संघासाठी. षटकातला पहिला चेंडू असेल. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट आहे. चांगलं कनेक्शन पाहायला भेटत आहे. चेंडू मात्र षटकार जातोय. भाई रोनी बीट बनाई से
हॅलो. यावेळेस मात्र दिशा चेंडू पाहायला भेटलाय. अरे त्याला आता व्होल्टेज जास्त भेटला तर आता हे नाटक करतो. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो. वायरलेस आणू का दुसरा माईक घे. हॅलो माईक चेक. हॅलो. हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो. हॅलो माईक चेक. हॅलो. हॅलो माईक चेक. हॅलो. रमेश धनगरे. आता पुढील आपण आवाज ऐकत आहात रमेश धनगरे सर यांचा. धन्यवाद योगेश. डीजे खरडी स्टेशन दरम्यान जोरदार फटका पाहायला भेटतोय. ते तेवढं ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. तिसऱ्या धावच्या प्रयत्नात एक रिस्की धाव होऊ शकते, परंतु ते 3 धाव कंप्लीट करतायत. चौथी धावचा प्रयत्न
पंच 4 धावा इथे कंप्लीट करतायत फलंदाज. काय रनिंग प्रेझन्स ऑफ माइंड पाहायला भेटलंय फलंदाज आंबेली संघाकडनं. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या होती ती 70 धावा. 71 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे ते. लगातार 3 चौकार तसेच 3 षटकार लगावल्यास 200 रुपयाचं पारितोषिक दोन्ही फलंदाजासाठी शहाबाज यांच्याकडनं. षटकातला पहिला चेंडू असेल राहुलचा. अलॉंग दी कार्पेट शॉट खेळून काढला येते. चेंडू येते लॉंग ऑनच्या रिझन मध्ये. दरम्यान कायसं थांबवलं होते तिथे फलंदाज मात्र ते 2 धाव इथे कंप्लीट करतायत. धाव संख्या तिथे अकाउंट ओपन होते. पुढील चेंडू पुन्हा एकदा राहुलचा मनीषसाठी.
यावेळेस मात्र बिमर पाहायला भेटतोय. पंचांचा इशारा येणं शेष आहे. दरम्यान तर काहीच इथे फेकी मात्र चुकीचे होते आणि प्रेझन्स ऑफ माइंड पाहायला भेटतंय. पंच इथे नो चेंडू घोषित करतायत. नो +1 अशा प्रकारे 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या होते ती 4. 1 चेंडू 4 धावा जवळजवळ इथे चौकार वसूल झालेला आहे. यावेळेस मात्र सज्ज असताना फलंदाज राहुल. षटकातला पुढील चेंडू राहुलचा. राहुल यावेळेस लॉफ्टेड शॉट. फिरकावून दिला चेंडू हवेत 6 धावेसाठी. फटका दर्जेदार जाहीर षटकार. धावसंख्या 6 ने भर होते. धावसंख्या होते ती 10. सामना होतोय इथे राहुल टू राहुल. षटकातला पुढील चेंडू राहुलसाठी पुन्हा एकदा इथे और दी बिमर पाहायला भेटतो. चेंडू मात्र इथे नो घोषित करतायत. फ्री हिट असेल. फ्री नो +1 डिक्लेअर. अशा प्रकारे 2 धावा मिळत आहेत. गोलंदाज गोलंदाज चेंज करायचा आहे. 2 बिमार झालेले आहेत ते. धावसंख्या होते ती 12 धावा. केवळ 1 चेंडू झालेला आहे. सॉरी 2 चेंडू 12 धावा झालेल्या आहेत. चेंडू फ्री हिट असेल. वेळेस मात्र गोलंदाजी मार्क सज्ज होताना गोलंदाज कोण आहे? बॉलर कोण आला? मयूर. पुढील चेंडू हातातील. यावेळेस चांगलासा फटका मनीषच्या माध्यमातून कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावेसाठी. वॉड कनेक्शन. 38 सर्कलचा पुरेपूर फायदा. स्लॉगवरचं षटक हाताताना गोलंदाज. चेंडूला काहीशी उसळी दिली. त्या उसळीचा पुरेपूर फायदा फलंदाजाने इथे घेतला. भिरकावून दिला चेंडू 4 धावेसाठी. धावसंख्या 4 ने भरेल. धावसंख्या होती ती 16 धावा. तर षटकातला पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा टॉपेज चेंडू मात्र जातोय टिकलर झोनकडे. 1 धाव मिळते. या एखाद्या धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होते ती 17 धावा. 4 चेंडू झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. एकाहत्तर धावांचं टार्गेटचा पाठलाग करताना फलंदाज चांगलीशी सुरुवात पाहायला भेटते विंचीपाडा संघासाठी. दरम्यान षटकातला पुढील चेंडू पुन्हा एकदा जोरदार फार पाहायला भेटतोय. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. फील्ड होते परंतु जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत फलंदाज मात्र 2 धाव इथे कंप्लीट करतायत. धावसंख्या 2 ने भर होईल. धावसंख्या होते ती 19. षटकातला पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा राहुल साठी. पुन्हा एकदा इथे खेळून काढलेला चेंडू. एक रिस्की होऊ शकते. ऍट द एंड फलंदाज सेफ. यापुढील सामना होतोय दोस्ती स्पोर्ट्स वर्सेस दहीगाव बी. दोन्ही संघाच्या संघनायक नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचा आहे. यापुढील सामना हा आपला आहे. दोस्ती स्पोर्ट्स तसेच दहीगाव बी.
आपल्याला विनंती असेल दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे. धाव संख्या झाली ती 20. 71. काय सुरुवात पाहायला भेटतंय. 71 धावाचा पाठलाग करताना चांगलीशी सुरुवात. दरम्यान गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रसाद. पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यशस्वी गोलंदाज प्रसाद. एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स देताना आपल्या संघासाठी प्रसाद. राहुलची जागा भरून काढताना नवीन फलंदाज गोरख. टॉस विन झालेला आहे ते दहीगाव बी वर्सेस दोस्ती ग्रुप. दोस्ती स्पोर्ट्स संघ थेट नाणेफेकीचा कौल जिंकलेला आपला निर्णय कळवायचा आहे. षटकातला पुढील चेंडू. पंच मात्र दिशेने चेंडू घोषित करतायत. धावसंख्या अवांतर अशी एक धाव मिळेल. धावसंख्या होती ते 21 धावा. यावेळेस जोरदार प्रहार पाहायला भेटतोय. ओव्हरपिच चेंडू. त्या चेंडूचा पुरेपूर फायदा फलंदाज गोरखने घेतलाय ते फटका. दर्जेदार फटका जाहीर षटकार गोरखच्या माध्यमातून. धावसंख्या 6 ने भर होईल. धावसंख्या देते 27 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल प्रसादचा पुन्हा एकदा गोरखसाठी. यावेळेस मात्र काहीसे व्हेरिएशन पाहायला भेटतंय. कमबॅक पाहायला भेटलंय गोलंदाज प्रसाद. पुढील चेंडू असेल गोरखसाठी. यावेळेस हवेत चेंडू आहे ते झेल घेण्याच्या प्रयत्नात. झेल काय ते कोणती ते चुकी पाहायला भेटली नाही मयूरच्या माध्यमातून. जवळजवळ 2 झेल पाहायला भेटतंय मयूरच्या माध्यमातून. ते दुसरा झटका बसतोय विंचूपाडा संघाला. अजूनही षटकातले 2 चेंडू शेष. या 2 चेंडूमध्ये किती धावा जमवतायत फलंदाज. कारण टार्गेट हे खूप आव्हानात्मक असं आहे. जवळजवळ 71 धावा जमवायच्या आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. राऊंड द विकेट अटॅक करतायत गोलंदाज प्रसाद. यावेळेस पुन्हा एकदा इथे जोरदार फटका. एक रिस्की धाव होऊ शकते. फलंदाज मात्र धावचित. प्रश्न पडला या रनाची गरज होती काय. जवळजवळ हा आत्महत्या पाहायला भेटलंय. सुसाइड.
मनीषच्या माध्यमातून रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते धावचित. षटकातला शेवटचा चेंडू असेल. मनीची जागा घेतील नवीन फलंदाज वैभव. सत्तावीस धावा आणि 2 गडी बाद. सलामीचे दोन्ही फलंदाज पॅव्हिलियनच्या आश्रयाला येते. यावेळेस मात्र जोड्या आहे अमर तसेच वैभव. षटकातला शेवटचा चेंडू असेल. यावेळेस मात्र कमबॅक पाहायला भेटलंय. गोलंदाज लगातार 2 चेंडू इथे कमबॅक पाहायला भेटलंय. ते धावसंख्यात कोणताही फेरबदल नाहीये. धावसंख्या स्थिर 27 धावा. शिल्लक चेंडू आहेत 18 आणि जिंकण्यासाठी हव्यात त्या 44 धावा. 18 चेंडू 44 धावा. पुन्हा एकदा इथे ऑलराऊंडर परफॉर्मन्स देताना आपल्या संघासाठी मयूर. जवळजवळ 21 धावा पाहायला भेटल्या होत्या त्या मयूरच्या माध्यमातून. 21 धावा प्लस 2 झेल. आतापर्यंत एक अष्टपैलू कामगिरी पाहायला भेटते आंबिवली संघाकडनं मयूरच्या स्वरूपात. यावेळेस मात्र सज्ज आहेत. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हातात येईल. फलंदाजी मार्ग सजवताना फलंदाज मात्र वैभव. 18 चेंडू 44 धावांची अजूनही गरज त्या विंचूपाडा संघाला. दरम्यान ओव्हर द विकेट अटॅक मयूरचा कायसा इथे दिशांनी चेंडू पाहायला भेटतोय. पंच इथे घोषित करतायत. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होते ते 28 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा वैभवसाठी. यावेळेस मात्र जोरदार प्रहार पाहायला भेटतोय मिड विकेट रिजन मध्ये. तेवढं ताकदीचं क्षेत्ररक्षण. दरम्यान तर इथे फलंदाज मात्र 2 धाव इथे कंप्लीट करतायत. 2 धावने धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होते ती 30 धावा. मयूरचा पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा वैभवसाठी. यावेळेस व्हेरिएशन पाहायला भेटतंय. चेंडू हवेत आहे. खेळाडू त्याच्या खाली आहेत आणि यावेळेस मात्र नितेशांच्याकडनं सुंदरसा झेल पाहायला भेटलाय. तिसरा झटका बसतोय इथे विंचूपाडा संघाला. आणि ते वैभव झेल बाद होऊन तंबूकडे परताना त्यांची जागा घेतील नवीन फलंदाज यशवंत. मयूरचा पुढील चेंडू असेल अमरसाठी. पुन्हा एकदा व्हेरिएशन. टायमिंग काही ते चांगला होऊ शकला नाहीये. दरम्यान फलंदाज मात्र एकाच धावे समाधानी. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होते ती 31 धावा.
षटकातला पुढील चेंडू असेल मयूरचा. यशवंतसाठी यावेळेस मात्र टॉपेज लागून चेंडू डिक्लेअर झोनकडे जातोय. धावसंख्या होती ती 32 धावा. पुढील चेंडू यावेळेस पंच इथे नो चेंडू घोषित करतायत. येणारा पुढील चेंडू हा फ्री हिट असेल. धावसंख्या होती ती 33. फ्री हिटचा फायदा इथे फलंदाज अमर घेईल का नाही. फुलटॉस चेंडू लॉफ्टेड शॉट परंतु झेल झालेला आहे. परंतु त्या हा फ्री हिट चेंडू होता. फलंदाज मात्र एक धाव कंप्लीट करतायत. धावसंख्येत एक ने भर होईल. धावसंख्या होते ती 34 धावा. यावेळेस मात्र चेंडू इन स्विंग होतोय. फलंदाज बीट. षटक संपतंय. धावसंख्या होती ती 34 धावा. 3 षटकानंतर 34 धावा. बारा चेंडू 37 धावांची गरज असेल इथे विंचूपाडा संघाला. बारा चेंडू आणि 37 धावा ह्या जमवायच्या आहेत तिथे विंचूपाडा संघाला विजयासाठी. तसेच 12 चेंडू मध्ये 37 धावा रोखायच्या आहेत त्या आंबिवली संघाला. यापुढे सामना होतोय तो दोस्ती स्पोर्ट्स वर्सेस दहीगाव बी. यावेळेस जोरदार फटका आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये इथे. दरम्यान फलंदाज दोन धाव कंप्लीट करतायत. धावसंख्या होती ती 36 धावा. वैयक्तिक दुसरं षटक हाताळताना गोलंदाज प्रसाद. जोरदार प्रहार तेवढे ताकदीचं क्षेत्ररक्षण करण्याच्या प्रयत्नात नितेश. परंतु ते दोनदा काय रोखू शकत नाहीयेत. विजयासाठी मात्र मोठ्या फटक्यांची गरज असेल इथे. कारण चेंडू आहेत 10. गरज आहे 33 धाव्यांची. हवेत चेंडू आहे ते. पुन्हा एकदा चेंडू मात्र ते कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. फलंदाज मात्र 2 धाव कंप्लीट करतायत. संख्या इथे 2-2 ने जमा करता देते. परंतु इक्का दुक्के से कोई बात नहीं. यहाँ पर बिग हिट लगाने की जरूरत है. यहाँ पर यावेळेस मात्र वैयक्तिक स्वतःच्या फाळतृमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण प्रसादच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर 40 धावा. यावेळेस मात्र लाऊड अपील एज अँड टेकन.
अजूनही 31 धाब्यांची गरज असेल ते जवळजवळ 5 षटकार. सामना मात्र जवळजवळ इथे 70% आंबोली संघाकडनं झुकलेला आहे आणि 30% विंचूपळा संघाकडनं आहे. यावेळेस सुंदरसा फटका मिड विकेट रिजन मध्ये, तेवढं त्याचं क्षेत्ररक्षण आणि वॉटर सेलिब्रेशन पाहायला भेटते. गोलंदाज प्रसादच्या माध्यमातून ऑलराऊंडर परफॉर्मन्स देताना आपल्या संघासाठी 2 दर्जेदार फटके पाहायला भेटले. 2 षटकार प्लस 2 विकेट्स. ऑलराऊंडर परफॉर्मन्स देताना आंबेरी संघासाठी प्रसाद. तर मात्र 6 चेंडू आणि गरज असेल 31 धावेची. यावेळेस मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं षटक हातातना रुपेश. 6 चेंडू 31 धावा. राऊंड द विकेट अटॅक करतायत. स्पिमर पाहायला भेटतोय. पंच इथे नो चेंडू घोषित करतायत. नो चेंडू घोषित करतात. धावसंख्या देखील भर होईल. धावसंख्या देते 41. येणारा पुढील चेंडू हा फ्री हिट असेल. जोरदार प्रहार पाहायला भेटतोय. तेवढं ताकदीचं क्षेत्ररक्षण प्रसादच्या माध्यमातून. फ्री हिटचा फायदा काही ते फलंदाजानं घेतला नाहीये. तर मात्र 5 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल. यावेळेस फाटका उत्तम आहे. मिड विकेट रिजन मध्ये फिरकावून दिला चेंडू 6 धावेसाठी. यशवंत 4 चेंडू 23 धाव्यांची अजूनही गरज असेल. षटकातला पुढील चेंडू असेल रुपेशचा. पुन्हा एकदा यशवंतसाठी. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड चेंडू हवेत 6 धावेसाठी. तर मात्र 3 चेंडू 17 धावा. यावेळेस या फटक्याने मात्र सामन्यामध्ये जान आणले. अजून एक षटकार खेचल्यास 200 रुपयाचं पारितोषिक यशवंतसाठी शहाबाजकडनं. यावेळेस मात्र फाईट यॉर्कर फलंदाज बीट. षटकातला पुढील चेंडू असेल. फुल टॉस चेंडू आहे ते. चेंडू हवेत आहेत. झेल काही ते टिपता आला नाहीये.
षटकातला शेवटचा चेंडू असेल. यावेळेस मात्र यॉर्कर लेन फलंदाज बीट. षटक संपतंय. विजय संघाचं अभिनंदन तसेच पराभूत संघाचं कौतुक. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट राऊंडसाठी, नेक्स्ट मॅचसाठी. यापुढील समालोचन करतील आमचे सहकारी नवनाथ लाके सर.